मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि ओबीसी कार्यकर्ता जो आहे मंगेश ससाणे यांनी एक याचिका दाखल केली होती आणि त्याच विरुद्ध आता मराठा समन्वयक जे आहेत आक्रमक झालेले आहेत। त्यांनी देखील 4 ठिकाणी जे आहे कॅविड दाखल केले। गंगाधर काळकुटे पाटील, कशामुळे तुम्ही कॅविड दाखल केलं? मंगेश ससाणे नावाच्या एका ओबीसी समाजाच्या ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यानं मराठा समाजाच्या बाबतीत जी अधिसूचना राज्य सरकारने काढली होती आणि त्यातून सगळ्या सोयऱ्यांना आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण आणि कुणबीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता। याविरुद्ध त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। अनेक लोक काही सुप्रीम कोर्टात आणि वेगवेगळ्या खंडपीठात जाण्याची शक्यता आहे आणि तशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयाचे मुंबई मुख्य जे उच्च न्यायालय आहे तिथे एक याचिका दाखल केली, कॅविड दाखल केलेला आहे। तसंच छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा एक आपलं जे खंडपीठ आहे तिथंही कॅविड दाखल केले, नागपूरच्या खंडपीठात कॅविड दाखल केले आणि विशेष म्हणजे जे भारत सरकार आपलं केंद्राचं दिल्लीतलं जे माननीय सर्वोच्च न्यायालय आहे तिथं सुद्धा आम्ही कॅविड दाखल केलेलं आहे। तर मंगेश जे साबळे आहेत हे कोण आहेत नेमकं? ससाणे, तुमची काही बातचीत झाली आहे का? नाही, आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्या मागे बऱ्याच मोठ्या हस्ती असण्याची शक्यता आहे। तो सामान्य व्यक्ती आहे। आम्ही बराच शोध घेतला पण त्यांचा संपर्क होत नाही। आम्ही त्यांना विनंती करणार होतो किंवा सांगणार होतो की ही आपण जी पिटिशन केलं आहे ते PIL केलं ते पाठीमागं घ्या, परंतु त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही। परंतु आमचा शोध सुरू आहे आणि त्यांना विनंती करू, नसता कायद्याची लढाई आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट असेल किंवा माननीय उच्च न्यायालय असेल त्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करू। या संबंधात जरांगे पाटलांशी काही बोलणं झाले का? जरांगे पाटलांना तुम्ही कॅविड दाखल झालेलं जे प्रमाणपत्र आहे ते दिले का? हो, नक्कीच। कालच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आम्ही सगळे माननीय सुप्रीम कोर्ट असेल, माननीय उच्च न्यायालय मुंबई असेल किंवा छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर जिथं आम्ही कॅविड दाखल केले ते सर्व कागदपत्र काल त्यांच्यासोबत आम्ही त्यांना दिलेले आहेत, सगळ्या प्रती दिलेल्या आहेत। पुढं कशी न्यायालयीन लढाई लढायची याबद्दलही त्यांची आमची चर्चा झालेली आहे। त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा लढा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने रस्त्यावर लढला आणि जिंकला सुद्धा। परंतु आता याची नवीन लढाई कोर्टातली आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि ती लढाई जरांगे पाटील जसे सांगतील त्या पद्धतीने आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंगेश ससाणे यांच्या पाठीमागे कोण असू शकतं? छगन भुजबळांकडे तुम्ही बोट का दाखवता? नक्कीच छगन भुजबळ आणि जे ओबीसीचे नेते आहेत, सर्वसामान्य ओबीसी समाज आणि सर्वसामान्य मराठा समाज यात आता आजही शक्य आहे। रोजचं दैनंदिन जीवनात आम्ही एकत्र नांदतो, गुण्यागोविंदाने राहतो, परंतु छगन भुजबळ असतील किंवा अन्य काही ओबीसी नेते हे जाणून बुजून मराठा आरक्षणाच्या बाबतीत पहिल्यापासून 50% आतलं आरक्षण असेल किंवा 50% वरचं आरक्षण असेल, या दोन्ही बाबतीत काही ओबीसी नेते जाणून बुजून विरोध करतात आणि त्यांनीच मंगेश ससाणे नावाच्या माणसाला पुढं करून ही याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या विरुद्धचा आमचा न्यायालयीन लढा सुरू झालेला आहे। नक्कीच मंगेश ससाणे यांच्या पाठीशी जे आहे ते ओबीसी नेते आहेत, एवढंच नाही तर छगन भुजबळ देखील असू शकतात असा गंभीर आरोप जे आहेत ते जे याचिका करतायत त्यांनी केलेला आहे। एकंदरीत पाहता आता कॅविड दाखल झाल्यानंतर माननीय न्यायालय असेल किंवा खंडपीठ असेल यांच्याकडनं आता काय अध्यादेश जारी होतील हे पाहणं आता जिकरीचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।